नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 20 क्लास विथ मॅथ्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. आता या ठिकाणी आपल्याला ॲडिशन करायची आहे. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला होता ॲड. आता 1/5 प्लस 3/5 या दोन्ही फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन करायची आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी बघायचं आहे त्यांचा दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे. जर दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची आपण ॲडिशन करत असतो. म्हणून या ठिकाणी या प्रकारे लिहायचं इक्वल टू 1 + 3/5. म्हणजे हा डिनॉमिनेटर सेम होता म्हणून एकच टाइम आपण हा 5 लिहून घेतलेला आहे. इक्वल टू 1 + 3 4/5. या प्रकारे आपण ही ॲडिशन करून घेतलेली आहे. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. 2/7 प्लस 4/7. या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून आपण न्यूमरेटरची ॲडिशन करणार आहोत. इक्वल टू 2 + 4/7 इक्वल टू 2 + 4 बनले 6/7. या ठिकाणी डिनॉमिनेटर सारखा होता म्हणून फक्त एकच टाइम आपण हा 7 लिहिलेला आहे. या ठिकाणी 7 + 7 करायचे नाही, फक्त आपल्याला न्यूमरेटरची ॲडिशन करावी लागते. जर डिनॉमिनेटर सारखा असेल तर फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करायची असते. म्हणून 2 + 4 झाले 6 आणि 7 जसा होता तसाचा तसा. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. 7/12 प्लस 2/12. या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून फक्त आपण न्यूमरेटरची ॲडिशन करणार आहोत. इक्वल टू 7 + 2/12 इक्वल टू 7 + 2 झाले 9/12. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 9/12. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. 2/9 प्लस 7/9. या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करणार आहोत. इक्वल टू 2 + 7/9 इक्वल टू 2 + 7 बनले 9/9. 9/9 म्हणजेच 1. 9/9 म्हणजेच काय तर 1, कारण 9 × 9 9 × 9 म्हणजे त्याचा आन्सर मिळाला आपल्याला 1. पुढचे एक्झाम्पल बघणार आहोत. 3/15 प्लस 4/15. आता या ठिकाणी सुद्धा दोन्ही जे फ्रॅक्शन आहे त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण न्यूमरेटरची ॲडिशन करणार आहोत. इक्वल टू 3 + 4 या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम होते, फक्त एकच टाइम आपण या ठिकाणी 15 लिहिणार आहोत. 2 वेळेस 15 लिहायचे नाही किंवा 15 + 15 सुद्धा करायचे नाही. या ठिकाणी फक्त ओनली 1 टाइम आपण हा 15 लिहून घेतला. इक्वल टू 3 + 4 बनले 7/15. आन्सर मिळालं 7/15. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. 2/7 प्लस 1/7 प्लस 3/7. आता या ठिकाणी 3 फ्रॅक्शन दिलेले आहे आणि तिन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा न्यूमरेटरची ॲडिशन करणार आहोत. इक्वल टू 2 + 1 + 3 तिन्ही डिनॉमिनेटर सेम होते म्हणजे 7 होता म्हणून एकच टाइम 7 लिहून घेतला. इक्वल टू 2 + 1 3 3 + 3 6 6/7. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. 2/10 प्लस 4/10 प्लस 3/10. या ठिकाणी सुद्धा तिन्ही जे फ्रॅक्शन आहे त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करणार आहोत. इक्वल टू 2 + 4 + 3/10 इक्वल टू आता 2 + 4 झाले 6 6 + 3 बनले 9 9/10. आता या ठिकाणी बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी 10 हा डिनॉमिनेटर तिन्ही ठिकाणी सेम होता म्हणून तिन्ही वेळेस आपण यांची ॲडिशन करायची नाही, फक्त ओनली 1 टाइम आपण हा 10 लिहायचा आहे. तर विद्यार्थी काय करतात 10 + 10 + 10 30 मिळून जाणार. जर आपण तसं लिहिलं 10 + 10 + 10 तर आपलं उदाहरण चुकून जाणार. म्हणून फक्त या ठिकाणी जर डिनॉमिनेटर सेम असला तर एकच टाइम आपण हा डिनॉमिनेटर लिहायचा आहे. आन्सर मिळाला आपल्याला 9/10. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. 4/9 + 1/9 इक्वल टू. या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ओनली 1 टाइम 9 लिहून घेतला. न्यूमरेटरची करायची आहे ॲडिशन म्हणजे 4 + 1 इक्वल टू 5/9. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. 5/8 + 3/8. या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण न्यूमरेटरची करणार आहोत ॲडिशन म्हणजे 5 + 3/8 इक्वल टू 8/8 इक्वल टू 1.
बघा आता या ठिकाणी 8/8 इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1, कारण 8 1 जा 8, 8 1 जा 8, 1/1 म्हणजेच काय 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला आहे 1. क्वेश्चन नंबर 2. मदर गेव 3/8 ऑफ 1 guava टू मीना अँड 2/8 ऑफ द guava टू गीता. व्हॉट पार्ट ऑफ guava डिड शी गिव्ह देम ऑल टुगेदर. बघा आता या ठिकाणी ऑल टुगेदर शोधून काढायचं आहे. म्हणजेच काय तर दोन्ही जे फ्रॅक्शन दिलेले आहे त्यांची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. म्हणजे आईने काय केले 3/8 पार्ट जो होता पेरूचा तो मीनाला दिला आणि 2/8 पार्ट जो होता तो गीताला दिला. तर टोटल किती पार्ट तिने दोन्ही जणींना मिळून दिला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी 3/8 प्लस 2/8 या दोन्ही फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. कारण या ठिकाणी आपल्याला ऑल टुगेदर म्हणजे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. इक्वल टू आता या ठिकाणी आपल्याला 8 हा डिनॉमिनेटर जो आहे तो सेम आहे म्हणून आपल्याला न्यूमरेटरची ॲडिशन करावी लागणार आहे. इक्वल टू 5/8 म्हणजे किती पार्ट तिने गुआव्हा दोन्हींना मिळून दिला तर 5/8. म्हणजे या ठिकाणी देअरफॉर शी गिव्ह 5/8 पार्ट ऑल टुगेदर. म्हणजेच दोन्ही जणींना मिळून तिने 5/8 पार्ट दोन्ही जणींना दिला. अशा प्रकारे या ठिकाणी हे क्वेश्चन नंबर 2 सुद्धा आपण सोडवून घेतला आहे. क्वेश्चन नंबर 3. द गर्ल ऑफ स्टँडर्ड 5 क्लीन 3/4 ऑफ अ फील्ड व्हाईल द बॉईज ऑफ स्टँडर्ड 4 क्लीन 1/4. व्हॉट पार्ट ऑफ द फील्ड वॉज क्लीन ऑल टुगेदर. बघा आता या ठिकाणी जे स्टँडर्ड 5च्या गर्ल होत्या त्यांनी एका शेताचा 3/4 पार्ट क्लीन केला. त्याचबरोबर स्टँडर्ड 4चे जे बॉईज होते त्यांनी 1/4 पार्ट फील्डचा क्लीन केला. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलं आहे व्हॉट पार्ट ऑफ द फील्ड वॉज क्लीन ऑल टुगेदर. म्हणजे टोटल मिळून दोन्ही मिळून किती पार्ट फील्डचा क्लीन झाला, शेताचा किती पार्ट भाग क्लीन झाला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा कसे सोडणार आपण. या ठिकाणी मुलींनी स्टँडर्ड 5च्या मुलींनी किती भाग स्वच्छ केला तर 3/4 पार्ट आणि मुलांनी किती भाग स्वच्छ केला तर 1/4 पार्ट. आपल्याला दोन्ही जणांनी मिळून किती फील्ड क्लीन झालं ते शोधून काढायचं आहे. म्हणजे दोन्हींची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. इक्वल टू 3/4 प्लस 1/4 इक्वल टू आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 4 लिहून घेतला. न्यूमरेटरची करावी लागणार आहे ॲडिशन. इक्वल टू 4/4 इक्वल टू 1. आता या ठिकाणी 4/4 म्हणजेच काय तर 4 1 जा 4, 4 1 जा 4 म्हणजेच 1/1 इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी 1 पार्ट तो जो फील्ड होता तो कम्प्लिटली क्लीन झालेला आहे. म्हणून या ठिकाणी ना देअरफॉर 1 पार्ट ऑफ द फील्ड was clean all together. 1 पार्ट म्हणजेच काय ते कम्प्लीट फील्ड जे होतं एक फील्ड जे होतं ते कम्प्लिटली क्लीन झालेलं आहे. 4/4 म्हणजेच 1 म्हणजे 1 भाग म्हणजेच काय ते पूर्ण फील्ड जे होतं ते क्लीन झालेलं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 20 कम्प्लिटली सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.